नमस्कार. द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे. मंगळवारी राधानगरी इथे महाविकास आघाडीची पहिली सभा झाली. म्हणजे ज्याला असं आपण म्हणतो प्रचाराचा नारळ जो आहे हा राधानगरीला फोडण्यात आला. आणि या सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता, आणि तो प्रतिसाद एवढा जिवंत होता, म्हणजे त्याच्यामध्ये जे लोकांचा जो सहभाग होता, लोकांचा म्हणजे जेवढे लोक आलेले होते त्या सभेला मोठ्या संख्येने, आणि ते ज्या प्रकारे उद्धव ठाकरे किंवा सतेज पाटील यांना प्रतिसाद देत होते ते पाहता कोल्हापूरमध्ये तरी वातावरण वेगळं आहे आणि एका चांगल्या प्रकारे विजयाच्या दिशेने महाविकास आघाडीची घोडदौड होणार अशी लक्षणं दिसत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यातलं यांचं जे भाषण होतं उद्धव ठाकरे यांचं, या भाषणाने ॲक्च्युली ज्याला असं आपण म्हणतो ना की एखाद्या निवडणुकीचं नॅरेटिव्ह सेट करणं म्हणजे काय, तर निवडणुकीतला प्रमुख मुद्दा कोणता असेल हा मांडणं. तो उद्धव ठाकरेंनी ते अतिशय निसंदिग्ध शब्दात सांगितलं की ही निवडणूक महाराष्ट्रप्रेमी आणि महाराष्ट्रद्रोही यांच्यामध्ये आहे, असं स्वच्छ सांगितलं. या एका वाक्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की एकतर शिंदे किंवा आत्ताचं जे सरकार आहे यांनी केलेला शिवाजी महाराजांचा अपमान, म्हणजे त्यांचा जो पुतळा होता तो 8 महिन्यात पडणं हा अपमानच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातमध्ये जाणं. तिसरी गोष्ट महाराष्ट्रातलं मग मुंबई असेल किंवा कोल्हापूर असेल आणि सगळीकडचे जे प्रोजेक्ट्स आहे सतत, मग तिकडचं पाणी असेल, जमीन असेल, कोळसा असेल, सगळं काही अदानीच्या खिशात टाकलं जात आहे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या महाराष्ट्रप्रेमी आणि महाराष्ट्रद्रोही या शब्दामध्ये किंवा या वाक्यामध्ये सामावल्या जातात. अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या निवडणुकांचं नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे. आणि मग त्याच्या मागून इतरही विषय घेतले त्यांनी. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रामधल्या महाविकास आघाडीच्या प्रचाराची दिशा काय असणार आहे, मुद्दे काय असणार आहे, आणि महाराष्ट्र महाविकास आघाडीचा कार्यक्रम काय असेल सरकार स्थापन केल्यानंतरचा, याचा आराखडा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये मांडला. आणि यालाच म्हणतात नॅरेटिव्ह सेट करणं. हे उद्धव ठाकरेंनी आता असं नॅरेटिव्ह हे सेट केलेलं आहे. आणि याचा पुढे आता काय होतं याच्यामध्ये, कारण आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये आत्ता परिस्थिती अशी आहे की 3-4 पक्षांचे 6 पक्ष झालेले आहेत. त्याच्याशिवाय आणखीन 3 पक्ष निवडणुकीत उतरलेले आहेत. त्याच्याशिवाय आणखीन काय होणार आहे, प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी झालेली आहे. मतविभागणी जेवढी जास्त येईल तेवढं आपल्याला यश मिळेल असं भाजपची अटकळ आहे. हे सगळं ठीक आहे, म्हणजे त्याच्यामुळे निवडणूक निकालानंतरच खरं राजकारण सुरू होईल असंही म्हटलं जातं आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये तथ्य आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की उद्धव ठाकरे यांनी एक जो प्रचाराची दिशा, प्रचाराचा आशय जो निश्चित केला आहे तो एकदम महत्त्वाचा आहे. आणि त्या दृष्टीने आजची जी सभा होती, मंगळवारी जी सभा झाली महाविकास आघाडीची राधानगरीला, ती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की राजेश लाटकर यांच्या उमेदवारीवरनं जो काही गोळ झाला आहे. परंतु हे सगळ्या ज्या आहेत या बारक्या गोष्टी असतात, ह्या निवडणुकांमध्ये होतातच. हे मात्र आता लोकांपर्यंत पोचलं. म्हणजे खुद्द राजेश लाटकरांनीच सांगितलं आहे की ते महाविकास आघाडीचेच उमेदवार असतील. जे काही घडलं त्याच्यामध्ये त्याचीही ते चर्चा करत नाहीत. आणि जे काय झालं गेलं गंगेला मिळालं असाच पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. त्यांनी कोणावरही टीका केलेली नाही आहे. आणि त्याच्यामधून एक संदेश मात्र गेलेला आहे की काँग्रेसने सुद्धा एक जो सामान्य कार्यकर्ता आहे त्याला आता पुढे केलेलं आहे आणि त्याच्यामागे काँग्रेस आणि महाविकास आघाडी आपली शक्ती लावते. त्यामुळे एकंदरीतच कोल्हापूरमध्ये असं दिसतंय की चित्र अतिशय आश्वासक दिसतंय महाविकास आघाडीला. आता वेगवेगळ्या मतदारसंघात काय होईल किंवा काय नाही आपण काही भाकीत करायला इकडे नाही आहोत. परंतु एक नक्की आहे की भारतीय जनता पक्ष जरी सर्वाधिक जागा लढवत असला आणि त्याचा असा अंदाज आहे, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या जे कोणी नेते असतील त्यांची अशी अटकळ असणार की सर्वात मोठा पक्ष म्हणून आपणच असू, कारण सर्वाधिक जागा तेच लढवत आहेत. तरी मला असं वाटत नाही की हे जे सगळं सध्या वातावरण जे दिसतंय ते आता जे बदलायला लागेल. आता म्हणजे मी मागच्या एपिसोडमध्येच सांगितलं होतं की दिवाळीनंतर खरं तर कोण किती मागे घेत आहेत आणि कशा प्रकारे निवडणुकीचा म्हणजे प्रचाराचा हा सेट होतोय त्याच्यावरती ते ठरेल.
आणि या बाबतीमध्ये मला असं दिसतंय की महाविकास आघाडीला आता ॲडव्हान्टेज टू महाविकास आघाडी म्हणजे महाविकास आघाडीची सरशी होण्याची आत्ता तरी शक्यता दिसते या पहिल्या टप्प्यामध्ये. त्याची एक दोन कारणं आहेत. एक म्हणजे हे जे होते महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक ज्या होत्या त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने केलेली होती. शरद पवारांनी त्याला पाठिंबा दिलेला होता आणि इलेक्शन कमिशननेही तोच आदेश दिला. पोलीस महासंचालक म्हणजे संपूर्ण पोलीस यंत्रणेचा जो प्रमुख आहे ते बदलायला लागणं त्याचा एक मोठा संदेश हा सगळ्या पोलीस दलामध्ये जातो. तो एक महत्त्वाचा निर्णय आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जो महाविकास आघाडीच्या बाजूने किंवा त्यांच्या पथ्यावरती पडेल असा आहे तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी आपण निवडणुका लढवणार नाही आणि जे कोणी त्यांच्या नावाने अर्ज भरले असतील त्यांनी ते मागे घ्यावेत असं आवाहन केलं. आता हे त्यांनी का आवाहन केलं, रात्री काय झालं, कोणाशी चर्चा झाली, कोणाशी बोलणी झाली, कोण त्याच्या मागे आहे हे काही माहीत नाही आपल्याला. आणि याच्या बाबतीमध्ये फक्त म्हणजे त्याला असं म्हणतात की तर्कच लढवता येतील आणि त्याच्यावरती आणखीन एकावर एक काही रचता येईल, परंतु सध्या तरी आपल्याकडे अशी नेमकी खात्रीलायक माहिती नाही. फक्त मनोज जरांगे पाटील जे काय बोललेत ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि तेच आपण आत्ता गृहीत धरलं पाहिजे. ते म्हणजे एका जातीच्या आधारे निवडणुका लढता येत नाहीत आणि निवडणुका लढणं हा काही आपला धंदा नाही आहे. आपलं काम आहे ते म्हणजे मराठ्यांना राखीव जागा मिळवून देणं हे आहे आणि याच्यावरती आपण फोकस केलं पाहिजे असं त्यांनी स्वच्छ शब्दात सांगितलं आहे. आता हा म्हणजे त्यामुळे एकतर काँग्रेसना म्हणजे महाविकास आघाडीच्या बाबतीत हे म्हणजे हा ही त्यांच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने यांच्यावरती टीका केलेली आहे फडणवीस आणि भुजबळ यांच्यावरती. तर त्यामुळे हा जो एक त्यांनी त्यांचे समजा उमेदवार उभे राहिले असते तर मोठ्या प्रमाणावर मतविभागणी झाली असती आणि हे कदाचित महाविकास आघाडीच्या अंगाशी आलं असतं, परंतु हा धोका आता टळलेला आहे. आता जिथे त्यांची ताकद आहे म्हणजे आता मुंबई असेल तर तिकडे भाजपची जी ताकद आहे ती कमी होईल अशातला काही भाग नाही आहे, परंतु तरीसुद्धा ही एक आश्वासक बाब आहे. याचं कारण असं की भाजपची सत्ता आल्यानंतर म्हणजे तुम्ही बघितलं तर भाजपला भ्रष्टाचाराशी काही देणं घेणं नाही आहे. भाजपची काँग्रेस होती आहे ही सगळ्यांना मान्य आहे आणि त्याच्याबद्दल भाजपवाल्यांची काही तक्रार नाही, भाजपच्या मतदारांची तक्रार नाही आहे. त्यांचा प्रश्न एवढा एकच असतो तो म्हणजे मुसलमानांचा दुस्वास, मुसलमानांचा धोका सतत दाखवणं. म्हणजे आता हे तिसरी टर्म आहे नरेंद्र मोदींची आणि यांची तर दुसरी टर्म म्हटलं पाहिजे फडणवीसांची. हे असूनही त्यांना सतत ते धोका दाखवत असतात की मुसलमान या देशाचं वाटोळं करतील अशा प्रकारचं एक जे हा दुस्वास दाखवणं हे त्यांच्यामध्ये कॉमन आहे. परंतु प्रत्यक्षात भारतीय जनता पक्षाचा जो कारभार आहे तो आपण बघितला तर भारतीय संविधानाला हात न लावता मनुवाद अंमलात आणण्याचा यशस्वी प्रयोग भारतीय जनता पक्षाने उत्तराखंड राज्यामध्ये जवळपास पूर्णत्वाला नेलेला आहे. याच विषयावर मी चर्चा करणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. उत्तराखंड राज्यामध्ये दलितांवर केलेल्या अत्याचारांची दखल प्रशासन आणि पोलीस घेत नाहीत. घेतली तर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा त्या गुन्ह्यांना लागू होणार नाही याची खबरदारी घेतली जाते. पुराव्यांशी छेडछाड केली जाते, त्यामुळे आरोपींना काही महिन्यात जामीन मिळतो. पीडितांना कोणत्याही प्रकारचं संरक्षण दिलं जात नाही, त्यामुळे न्यायालयाबाहेर तडजोड अर्थात मिटवामिटवी करण्यासाठी त्यांना भाग पाडलं जातं. हे शक्य होतं कारण सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जातींच्या जागा भरल्या जाणार नाहीत याची खबरदारी घेतली जाते. पिऊनपासून सचिवापर्यंत सर्वच जागा उच्चवर्णीयांनी म्हणजे ब्राह्मण आणि ठाकूर म्हणजे क्षत्रियांनी बळकावलेल्या असतात. कारवान या नियतकालिकाने महेश दोनिया यांचा याबाबतचा विस्तृत वृत्तांत प्रसिद्ध केला आहे. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीसाठी जे आंदोलन झालं ते आंदोलनच मुळात दलित विरोधी होतं, त्यामुळे राज्य निर्मितीनंतर उच्चवर्णीयांची मिराजदारी निर्माण झाली अशी उकल राज्याचे म्हणजे उत्तराखंड राज्याचे माजी निवडणूक आयुक्त सुबर्धन शहा यांनी केलेला आहे. ब्रिटिश इतिहासकार E.S. ओकले यांनी होली हिमालय नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे.
त्या ग्रंथात असं म्हटलंय की कुमाऊ प्रदेशातले मूळ रहिवासी डोम होते. आर्य ब्राह्मण वा सिथियन्स हे समूह मैदानी प्रदेशातून आले. त्यांनी या डोमांच्या जंगल म्हणजे त्या डोमांच्या जमिनी होत्या, जंगल त्यांच्याच ताब्यात होतं. या डोमांच्या जंगल जमीन आणि पाण्यावरती कब्जा केला. आज डोम जे आहेत हे केवळ गवंडीकाम, सुतारकाम, रोजंदारी अशी अंगमेहनतीची कामं करून उदरनिर्वाह करतात. अंगमेहनतीची काम करणारे हलक्या दर्जाचे लोक आहेत अशी सवर्ण हिंदूंची धारणा आहे. एक म्हणजे यांनी तर असं सांगितलं की म्हणजे त्या वृत्तांतामध्ये असं म्हटलेलं आहे की शंकराचार्यासोबत आलेल्या उच्चवर्णीयांनी डोमांच्या जमिनीवर कब्जा केला, त्यांचं सामूहिक शिरकाण केलं, उरलेल्यांचा छळ करण्याच्या नाना प्रथा परंपरा विकसित केल्या. ही म्हणजे 1979ची गोष्ट आहे की उत्तराखंड क्रांती दल नावाच्या राजकीय संघटनेची स्थापना करण्यात आली. ही कोणत्या तरी पंत वगैरे कोणता तरी ब्राह्मणच होता ते स्थापन करण्यामध्ये. या स्वतंत्र उत्तराखंड राज्याच्या निर्मितीची मागणी करणाऱ्या या संघटनेचं नेतृत्व आणि सामाजिक आधार ब्राह्मणांचाच होता. मात्र या आंदोलनाला फारशी गती मिळाली नव्हती. ही गती मिळाली मंडल आयोगाच्या तरतुदी मुलायमसिंग यादव यांच्या सरकारने लागू केल्यानंतर. म्हणजे त्यामुळे काय व्हायचं, म्हणजे त्याच्या अगोदर हेच व्हायचं ना की योग्य उमेदवार मिळाला नाही म्हणून राखीव जागांवर उच्चवर्णीयांची नियुक्ती केली जायची. या चालीला पायबंद घालण्यासाठी मुलायमसिंग सरकारने अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीयांच्या भरतीची खास मोहीम सुरू केली. हे ऐकल्यानंतर म्हणजे ही मोहीम सुरू झाल्यानंतर उत्तराखंड क्रांती दलाने उचल घेतली आणि स्वतंत्र राज्य निर्मितीचं आंदोलन सुरू झालं. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, दुमदा कौम कहां से आई अशा घोषणा या आंदोलनाला दिल्या जात होत्या. दुमदा कौम म्हणजे डोम जात समूह. डोम चढे आकाव पडे म्हणजे डोम शिरजोर झाले तर दुष्काळ पडेल अशाही घोषणा द्यायची. हे डोम आमची शेतं नांगरतात, आमच्या अंगणात ढोल पिटतात, ते सरकारी नोकरीत आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणार, हे आम्ही सहन करणार नाही अशी भाषा या आंदोलनात वापरली जायची. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांना अतिशय घाण शिव्या देणारी पोस्टर्स उत्तराखंडात पोलीस स्टेशनाच्या जवळ लावण्यात आलेली होती. दलितांनी स्वतंत्र उत्तराखंड राज्याला म्हणून विरोध केलेला होता. त्यासाठी ते लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी या सगळ्यांना भेटले होते. संसदेतील सर्वपक्षीय दलित खासदारांनी त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला होता. मात्र अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने उत्तर प्रदेश राज्याच्या पुनर्रचनेचं विधेयक संसदेत मांडलं आणि 2000 साली ते पारित केलं. 2000 साली उत्तराखंड राज्य अस्तित्वात आलं. या राज्याच्या विधिमंडळामध्ये वा सरकारी नोकऱ्यांमध्ये राखीव जागांची तरतूद नाही. हे असं नवीन राज्य 2000 साली स्थापन झालं. म्हणजे 21व्या शतकाच्या उंबरठ्यावरती असं राज्य स्थापन झालं. उत्तराखंड राज्याची स्थापना झाल्यानंतर दलितांवरील अत्याचारांमध्ये दरवर्षी वाढ झालेली आहे. उत्तराखंड राज्याचे पोलीस महासंचालक आणि समाज कल्याण संचालनालय यांच्या आकडेवारीत फरक आहे. म्हणजे तो थँक्स म्हणजे हे जे दलित किंवा आंबेडकरवादी जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ही सगळी आकडेवारी गोळा केलेली आहे आणि त्या आकडेवारीनुसार पाहता येतं. उत्तराखंड पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातील जी माहिती आहे त्यानुसार 141 या सर्व काळात म्हणजे मी जो काळ म्हटला तो 2004 ते 2022 या काळामध्ये उत्तराखंड पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातील माहितीनुसार 141 महिलांवर बलात्कार झाले. खुनाच्या घटना 67 आहेत तर अत्याचारांच्या घटना 1281 आहेत. मात्र समाज कल्याण संचालनालयाकडची जी माहिती आहे त्यानुसार 230 बायकांवर बलात्कार झाले म्हणजे दलित महिलांवर. 153 खुनाच्या घटना घडल्या म्हणजे दलितांचे खून करण्याच्या घटना घडल्या आणि ओव्हरऑल अन्य अत्याचारांची संख्या जवळपास 1935 एवढी मोठी तफावत आहे. भीम आर्मीसारख्या आंबेडकरवादी संघटनांनी राज्यातल्या दलित अत्याचारांच्या नोंदी ठेवल्या आहेत म्हणून हा फरक कळतो. त्या कारवांच्या पत्रकारांनी नोंदवलेलं आहे. आता बिझनेस स्टँडर्डचं बघा. त्या बिझनेस स्टँडर्डमधल्या बातमीनुसार उत्तराखंड राज्यातील नगरपालिका महानगरपालिका मध्ये अन्य मागासवर्गीयांना म्हणजे ओबीसींना आरक्षण देण्याबाबत म्हणजे यांना द्यायला पाहिजे यासाठी मागासवर्गीय आयोगाची स्थापना राज्य सरकारने 1922 साली केली.
म्हणजे राज्य स्थापन झाल्यानंतर जवळपास 22 वर्षांनी या आयोगाने आपल्या शिफारसी जानेवारी 2024 मध्ये सादर केल्या. आता अशी अपेक्षा होती त्या पत्रकाराची की ते फेब्रुवारी महिन्यात ते पास करतील स्पेशल सेशन बोलवून, विशेष अधिवेशन बोलवून विधिमंडळाचं या ज्या ज्या शिफारसी आहेत त्याला मान्यता देऊ. पण तसं नाही झालं. तर मागासवर्गीयांना आरक्षण देण्याबाबतचं विधेयक या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात उत्तराखंड मंडळाने प्रवर समितीकडे म्हणजे विधिमंडळाच्या सिलेक्ट कमिटीकडे सोपवलं. कारण का? तर भाजपच्या अनेक आमदारांनी आक्षेप घेतला की हे जातीय सर्वेक्षण अतिशय वेगाने आणि घाई गडबडीने करण्यात आलंय, त्यामुळे हा अहवाल एवढा विचारात घेता कामा नये. हे म्हणजे भाजप सत्तेवर आहे तिकडे, त्यांनीच ही भूमिका घेतली. आता तरी पण आता हे दिसतंय की त्यांना राखीव जागा द्यायला लागतील. मग आता त्याला शह देण्यासाठी यांनी काय युक्ती काढली. उत्तराखंड राज्य निर्मितीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या मुलाबाळांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय त्याच अधिवेशनात म्हणजे ऑगस्ट महिन्यात उत्तराखंड सरकारने घेतला. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे की या आंदोलनात केवळ ब्राह्मण आणि क्षत्रियच होते, दलितांनी तर विरोधच केलेला होता. साहजिकच मागासवर्गीयांच्या आरक्षणाला शह देण्यासाठी उत्तराखंड सरकारने हा निर्णय घेतलाय. म्हणजे अगोदरच यांच्याच ताब्यात आहेत सगळ्या राखीव जागा, ब्राह्मण आणि क्षत्रियांच्याच सगळ्या राखीव जागा आणि सगळं जागा. त्याच्यातही त्यांनी आता 10% आरक्षण हे उत्तराखंड राज्यासाठी मागणी करणारे जे आंदोलक होते त्यांच्या मुलाबाळांसाठी म्हणजे पुन्हा ब्राह्मण आणि यांच्यासाठीच ठेवलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही उत्तराखंड ही अर्थातच म्हणजे हे समजलं जातं ना, देवभूमी समजली जाते. पंचकेदार म्हणजे केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमेश्वर, कल्पेश्वर हे त्याच राज्यात आहेत. शंकर हा देव आर्यांचा नाही, तो मूळ निवासींचा वा डोमांचा म्हणजे उत्तराखंडातल्या दलितांचा, पशुपालकांचा आहे. गंगा आणि सिंधू नदीच्या खोऱ्यातनं आलेल्या उच्चवर्णीयांनी त्याला ब्राह्मणी धर्मात गोवलं. याच भूमीत यमाने म्हणजे मृत्यूच्या देवतेने नचिकेताला जीवनाचं रहस्य वा मृत्यूचं रहस्य सांगितलं. तो नचिकेत ताल तिकडेच आहे. पांडव सदैव स्वर्गात जाण्यासाठी याच मार्गाने गेले. द्रौपदी पहिली इथेच पडली, त्यानंतर अन्य पांडव, भीम जिथे पडला तो भीमताल इत्यादी सर्व कथा गंगा आणि सिंधू खोऱ्यातून आलेल्या ब्राह्मणांनी आणि क्षत्रियांनी रचल्या आणि लोकप्रियही केल्या. आपल्याला तर माहितीच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा केदारनाथ येथील गुहेत जाऊन ध्यान धारणा करतात. मग तर त्यांना उत्तराखंडातील दलितांवरचे अन्याय अत्याचार याबाबत एक शब्द उच्चारण्याची बुद्धी होत नाही. किंवा त्या उत्तराखंड राज्यामध्ये राखीव जागांची तरतूद नाही ओबीसींसाठी, हे त्यांना माहिती नाही. हे कसली आध्यात्मिक साधना करतायत. हे भीम आर्मी, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी यांच्यासारखे राजकीय पक्ष आणि संघटना आहेत म्हणून निदान दलितांवरील अन्याय अत्याचारांची आकडेवारी तरी हाती लागते. इथले ब्राह्मण आणि क्षत्रिय म्हणजे अर्थात ठाकूर हे द्विज हे कमालीचे अत्याचारी आणि शोषक आहेत. दलित महिलांवर बलात्कार करणाऱ्यांच्या समर्थनासाठी इथले ब्राह्मण मोर्चे काढतात, त्यांना क्षत्रियांची साथ असते. उत्तराखंडातील आंबेडकरवादी आणि उत्तर प्रदेश वा महाराष्ट्रातल्या किंवा अन्य राज्यातल्या आंबेडकरवाद्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं कम्युनिकेशन नाही आहे. राजकारण हा अल्पकालीन धर्म असतो आणि धर्म हे दीर्घकालीन राजकारण असतं, असं डॉक्टर राम मनोहर लोहिया म्हणाले होते. आजचे आंबेडकरवादी राजकारण म्हणजे अल्पकालीन धर्माचं पालन करत आहेत का, असा प्रश्न पडतो. संविधान हे भारतीय संविधानाला धक्का न लावता मनुवादी समाजरचना निर्माण करण्याचं हे भाजपचं राजकारण आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यातले आंबेडकरवादी या षडयंत्राला बळी पडताना दिसतात आणि अतिशय दुर्दैवी बाब आहे. पुढच्या भागात मी चर्चा करणार आहे असमची. अन्य धर्मियांचा दुस्वास हाच भाजपच्या प्रचाराचा केंद्रबिंदू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव जिहादचं कारस्थान सुरू असल्याचा आरोप केला होता. शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर देशी गाईला राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशामध्ये कावड यात्रेच्या मार्गावर प्रत्येक दुकानदाराने, फेरीवाल्याने दुकानाच्या नावासोबत आपलंही नाव ठळकपणे लिहिण्याची सक्ती तिकडच्या पोलीस विभागाने केली आहे. अनधिकृत बांधकामं बुलडोझरने पाडण्याची मोहीम उत्तर प्रदेश सरकारने हाती घेतली होती. त्यामध्ये 70-80% घरं मुसलमानांची होती.
उत्तर प्रदेशात छोट्या शहरात सोडा, पण लखनौसारख्या शहरातही जुन्या घरांचे नकाशे स्थानिक स्वराज्य संस्थांकडे नसतात. त्यामुळे कोणतंही घर अनधिकृत बांधकाम म्हणून पाडता येतं. असमचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या विरोधात इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. इंडियन एक्सप्रेसची बातमी होती. झारखंड राज्य, म्हणजे आता महाराष्ट्राबरोबर झारखंडमध्ये पण निवडणुका सुरू आहेत ना, त्या झारखंडमध्ये भाजपचा प्रचार करताना हेमंत बिस्वा शर्मा यांनी म्हटलं की मुस्लिम एकाच पक्षाला मतदान करतात, तर हिंदूंची मतं विविध पक्षांमध्ये विभागली जातात. हेमंत सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा, म्हणजे यांचा पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा एक गठ्ठा मतदानासाठी घुसखोरांना निमंत्रण देतो आहे, असा आरोप असमच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेमध्ये केला. हेमंत बिस्वा शर्मा यांनी सांप्रदायिक चिथावणी देणारी भाषणं निवडणूक प्रचारामध्ये केली, अशी तक्रार इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे. असममधील बांगलादेशातील घुसखोरांची मोहीम हेमंत बिस्वा शर्मा यांनी झारखंडमधील प्रचारातही चालवली आहे. असममधील बंगाली स्थलांतरितांचा प्रश्न 1 शतकापूर्वी ब्रिटिशांच्या राजवटीत निर्माण झाला. असममधली अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणून महसूल वाढवण्यासाठी ब्रिटिश सरकारने बंगालातील नागरिकांना असममध्ये स्थायिक करण्याची मोहीम हाती घेतली होती. लाखो बंगाली, हिंदू आणि मुसलमान त्यामुळे असममध्ये स्थायिक झाले. राज्यातील बंगाली भाषकांच्या वाढत्या संख्येच्या विरोधात असममध्ये आंदोलन उभं राहिलं. त्यानंतर केंद्र सरकारने कायदा केला की 25 मार्च 1971 या तारखेनंतर बांगलादेशातून आसाममध्ये आलेले नागरिक घुसखोर मानण्यात येतील, त्यांना बांगलादेशात परत पाठवण्यात येईल. मात्र घुसखोरांचा प्रश्न अधिकाधिक उग्र बनत गेला. त्यानंतर नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स NRC बनवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि हे सर्व काम सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली आसाममध्ये पार पडलं. असममध्ये सुमारे 3.5 कोटी लोकांना कागदपत्र सादर करावी लागली. राज्यातील सर्व नागरिकांना रांगेत उभं राहावं लागलं. आपल्या निवासाचे, आपल्या वाडवडिलांच्या निवासाचे पुरावे सादर करावे लागले. या कामावर राज्य सरकारचे 1600 कोटी रुपये खर्च झाले. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड इत्यादी परराज्यातल्या लोकांना आपापल्या गावी जाऊन कागदपत्र आणावी लागली. त्यासाठी झालेला खर्च मनस्ताप वेगळा. कागदपत्र नाहीत म्हणून अनेकांनी आत्महत्याही केल्या. एकाही तथाकथित घुसखोराने धार्मिक छळामुळे आपण बांगलादेश व पाकिस्तानातून आसाममध्ये आलेलो आहोत असं म्हटलेलं नाही. सर्वांचा दावा आहे की ते भारतातलेच आहेत. सुमारे 19 लाख लोक घुसखोर ठरले आणि त्यात सर्वाधिक संख्या हिंदूंची होती. 3 वर्ष स्थानबद्धता केंद्रात, म्हणजे डिटेन्शन सेंटर्स त्याला म्हणतात, म्हणजे जेलच आहे तो, पण त्याला म्हणायचं डिटेन्शन सेंटर. 3 वर्ष त्यांना डांबून ठेवलेल्या नागरिकांना मुक्त करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 10 मे 2019 रोजी दिला. घुसखोर कोण हे निश्चित करण्यासाठी असममध्ये न्यायाधिकरणं स्थापन करण्यात आलेली आहेत, ट्रायब्युनल्स. त्यांचे निर्णय एकतर्फी असतात. या न्यायाधिकरणांचे निर्णय न्यायालयात टिकत नाहीत. अनेक निर्णय टिकत नाहीत. असम सरकारने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार 1985 पासून 31 जानेवारी 2018 म्हणजे 33 वर्षात फक्त 1,03,764 व्यक्ती घुसखोर ठरलेल्या आहेत. तरी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी घुसखोरांच्या विरोधात मोहीम सुरू केलेली आहे. बंगाली मुसलमानांना त्यामध्ये लक्ष करण्यात आलेलं आहे. 1970च्या मतदार यादीत नावं असलेल्या वृद्धांची रवानगी स्थानबद्धता केंद्रात करण्यात येत आहे. अस्मिया आणि बंगाली हिंदू यांची मतपेढी उभारण्यासाठी मुसलमानांची ससेहोलपट असममध्ये केली जाते. झारखंडमधील प्रचार सभेत हेमंत बिस्वा शर्मा हाच विखारी प्रचार करत आहे. भारतीय संविधानाने व्यक्तीला स्वातंत्र्य दिलेलं आहे. कोणत्याही धर्माला वा धर्म संघटनेला असं स्वातंत्र्य नाही. मात्र भारतीय संविधानाला धक्का न लावता संविधानाच्या विपरीत राज्यकारभार करायचा हे भाजपचं राजकारण आहे. आज मुस्लिम जात्यात आहेत, ख्रिश्चन सुपात आहेत आणि याच सुपात भाजप विरोधी हिंदूंचीही भरती केली जाण्याची दाट शक्यता आहे. आपल्याला एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा.
हा एपिसोड आणि हा चॅनल सबस्क्राईब करा, शेअरही करा, जेणेकरून आम्हाला अधिकाधिक व्ह्यूज मिळतील. हा एक एपिसोड साजरा करायला आम्हाला साधारणपणे 5,000 रुपये खर्च येतो. त्यामुळे या चॅनलवर तुम्ही जॉईनचं बटनावरती क्लिक करा आणि स्वतंत्र पत्रकारितेला हातभार लावा. धन्यवाद.